Hello students. Today we are going to learn Pillars of Democracy 1.4. This is written by Dr. Babasaheb Ambedkar. Let's see about Dr. Babasaheb Ambedkar, class 11. Dr. Babasaheb Ambedkar was born on 14th April 1891 in the town and military cantonment of Mahu, now Dr. Ambedkar Nagar in Madhya Pradesh. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म हा 14 एप्रिल 1891 मध्ये एका गावामध्ये म्हणजेच मिलिटरी कॅन्टोन्मेंट माहूमधील की जे आत्ता आंबेडकर नगर म्हणून संबोधलं जातं मध्य प्रदेशमध्ये. ही गॉट हिज डिग्री फ्रॉम एल्फिन्स्टन कॉलेज मुंबई. त्यांनी त्यांची डिग्री ही एल्फिन्स्टन कॉलेज मुंबईमधील एल्फिन्स्टन कॉलेजमधून पूर्ण केलेली. He subsequently obtained the doctorate from Columbia University, USA and London School of Economics. त्यांनी त्यांची डॉक्टरेट ही कोलंबिया युनिव्हर्सिटी US आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पूर्ण केलेली आहे. ठीक आहे. ही वॉज ऑल्सो असाइन्ड द बिग अँड चॅलेंजिंग टास्क ऑफ फ्रेमिंग द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इन द कॅपॅसिटी ऑफ चेअरमन ऑफ द ड्राफ्टिंग कमिटी. हू वॉज ही? He was also assigned the big and challenging task of what? Forming the Constitution of India. Okay, in the capacity of chairman of the drafting committee. He was also awarded the Bharat Ratna posthumously for his dedication and commitment. Means he was here awarded what? Bharat Ratna. त्यांना भारत रत्न या पुरस्काराने सुद्धा सन्मानित केलेला आहे फॉर हिज डेडिकेशन अँड कमिटमेंट फॉर द वेलफेअर ऑफ आवर नेशन. म्हणजेच आपल्या राष्ट्राच्या कल्याणासाठी डेडिकेशनसाठी त्यांनी काय केलेलं आहे? खूप मोलाचं कार्य केलेलं आहे. फॉर दॅट ही वॉज अवॉर्डेड हिअर द भारत रत्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॅज लेड एम्फसिस ऑन द व्हॅल्यूज ऑफ लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी या ठिकाणी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या व्हॅल्यूजवरती एम्फसिस केलेलं आहे. These principles will make India a strong nation. त्यांच्या मते हे जे 3 प्रिन्सिपल्स आहेत, लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी, हे तिन्ही प्रिन्सिपल्स एका राष्ट्राला, थोडक्यात आपल्या भारताला काय करतात? एक स्ट्रॉंग नेशन म्हणून या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. ही ओपाइन्स दॅट हिरो वर्शिप इज अ शुअर रोड टू डिग्रेडेशन अँड टू इव्हेंच्युअल डिक्टेटरशिप अँड द कोलॅप्स ऑफ अ नेशन. त्यांचं असं मत आहे की हिरो वर्शिप म्हणजेच काय? एक्सेसिव्ह ॲडमायरेशन फॉर समबडी, म्हणजेच एखाद्याची खूप स्तुती करणं. ठीक आहे. तर ही हिरो वर्शिप काय आहे त्यांच्या मते की शुअरली दिस इज द रोड टू डिग्रेडेशन, की जो रोड हा अस्ताला घेऊन जाणारा आहे. अँड इव्हेंच्युअली म्हणजेच शेवटी डिक्टेटरशिप म्हणजेच हुकुमशाहीकडे आणि अँड द कोलॅप्स ऑफ अ नेशन, की जेणेकरून शेवटी त्या राष्ट्राचा काय होतो? म्हणजेच ऱ्हास, थोडक्यात कोलॅप्स ऑफ अ नेशन. Now let's see the lesson in detail. Pillars of democracy. If we wish to maintain a democracy, not merely in form but also in fact, what must we do? या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की इफ वी विश टू मेंटेन डेमोक्रेसी, आपल्याला जर आपली या ठिकाणी लोकशाही टिकवून ठेवायची असेल, सो फॉर दॅट व्हॉट डू वी मस्ट डू, मीन्स व्हॉट डू वी हॅव टू डू. देन नॉट मियरली इन फॉर्म बट ऑल्सो इन फॅक्ट. काय? की आपली जर इच्छा या ठिकाणी असेल, आपली लोकशाही आपल्याला टिकवून ठेवण्याची इच्छा असेल, तर आपल्याला ती केवळ तात्विक स्वरूपात न राहता वस्तुस्थितीत कशी उतरवता येईल, ठीक आहे, आणि ती कशी टिकवून ठेवता येईल अशी जर इच्छा असेल तर आपण त्यासाठी व्हॉट डू वी हॅव टू डू, मीन्स व्हॉट मस्ट वी डू हिअर, तर आपण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? द फर्स्ट थिंग ही हॅज मेन्शन्ड हिअर. ओके, त्यांनी या ठिकाणी फर्स्ट थिंग सांगितलेली आहे. द फर्स्ट थिंग इन माय जजमेंट वी मस्ट डू इज टू होल्ड फास्ट टू कॉन्स्टिट्युशनल मेथड्स ऑफ अचिव्हिंग आवर सोशल अँड इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ज. तर आपण या ठिकाणी असं केलं पाहिजे, असं त्यांचं मत आहे की सर्वात पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे व्हॉट? सोशल अँड इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ज, म्हणजे सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्ट. इफ वी वॉन्ट टू हिअर अचीव, म्हणजेच आपल्याला ती जर साध्य करायची असतील तर ओके, त्यासाठी आपण काय केलं पाहिजे?
घटनात्मक पद्धतींचा त्वरित अवलंब केला पाहिजे. फॉर दॅट वी शूड हॅव टू होल्ड फास्ट कॉन्स्टिट्युशनल मेथड्स. म्हणजेच आपण घटनात्मक पद्धतींचा अवलंब या ठिकाणी करणं खूप महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. When there was no way left for constitutional methods. When there was no way left for constitutional methods for achieving economic and social objectives, there was a great deal of justification for unconstitutional methods. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की सोशल अँड इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ज म्हणजेच काय म्हटलेलं आहे की जर सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जर आपल्याला या ठिकाणी घटनात्मक पद्धतींचा कोणताही मार्ग उपलब्ध नसेल. ओके, व्हॉट इज सेड हिअर, व्हॉट मीन्स वेन देर वॉज नो वे लेफ्ट फॉर कॉन्स्टिट्युशनल मेथड्स फॉर अचिव्हिंग इकॉनॉमिक अँड सोशल ऑब्जेक्टिव्ज. आपली सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी घटनात्मक पद्धतींचा या ठिकाणी कोणताही जर मार्ग उपलब्ध नसेल तर त्यावेळेला काय केलं पाहिजे, व्हॉट, तर त्यावेळी वेअर कॉन्स्टिट्युशनल मेथड्स आर ओपन, त्यावेळी घटनाबाह्य पद्धतींचा मोठ्या प्रमाणावर काय केलं जातं, समर्थन केलं जात होतं. ठीक आहे. बट वेअर कॉन्स्टिट्युशनल मेथड्स आर ओपन देअर कॅन बी नो जस्टिफिकेशन फॉर दिस अनकॉन्स्टिट्युशनल मेथड्स. परंतु या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की घटनाबाह्य पद्धतींच्या या मोठ्या प्रमाणावर कुठेही समर्थन करता जे केलं जात होतं, परंतु दिस इज नॉट अ प्रॉपर वे. परंतु these methods are nothing but the grammar of anarchy and the sooner they are abandoned the better for us. म्हणजेच ज्या घटनाबाह्य पद्धती ह्या खुल्या ओपन होत्या, ओके, काय आहेत, खुल्या असतात, तेथे कोणत्याही घटनाबाह्य पद्धतींचं काय होऊ शकत नाही आहे, समर्थन होऊ शकत नाही. अनकॉन्स्टिट्युशनल मेथड्स, देअर्स नो जस्टिफिकेशन फॉर दिस अनकॉन्स्टिट्युशनल मेथड्स. म्हणजेच या घटनाबाह्य पद्धतींचं काय होऊ शकत नाही आहे, समर्थन होऊ शकत नाही आहे. तीज अनकॉन्स्टिट्युशनल मेथड्स म्हणजे घटनाबाह्य पद्धती ह्या काय आहेत, ग्रॅमर ऑफ अनार्की. ग्रॅमर ऑफ अनार्की मीन्स व्हॉट, अ स्टेट ऑफ डिसऑर्डर ड्यू टू द अब्सेन्स ऑफ नॉन रिकग्निशन ऑफ कंट्रोलिंग सिस्टीम. ओके, म्हणजेच अनागोंदी, अराजकता. ठीक आहे. तर त्यामुळं या घटनाबाह्य पद्धती काय करू शकतील, फक्त अराजकता अशी परिस्थिती निर्माण करतील. त्यामुळे त्या सो सूनर दे आर अबॅन्डन द बेटर फॉर अस. म्हणजेच त्या जितक्या लवकर या ठिकाणी नष्ट होतील, बाद होतील, तितक्या त्या आपल्या काय असतील, हितावह असतील. लेट्स सी व्हॉट इज गिवन इन द नेक्स्ट वन पॅरा. The second thing we must do is to observe the caution which John Stuart Mill has given to all who are interested in the maintenance of democracy, namely, not to lay their liberties at the feet of even a great man or to trust him with powers which enable him to subvert their institutions. आता दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आपण केली पाहिजे ती म्हणजे काय, जॉन स्टुअर्ट मिल हे जे आहेत, जॉन स्टुअर्ट मिल यांनी या ठिकाणी लोकशाहीचा सांभाळ करू इच्छित असणाऱ्या सर्वांना दिलेला जो काही सावधगिरीचा इशारा आहे, म्हणजेच काय, ऑब्झर्व द कॉशन दॅट जॉन स्टुअर्ट मिल हॅज गिवन टू ऑल. ओके, की सांभाळ करू इच्छित असणाऱ्या सर्वांना जो दिलेला सावधगिरीचा इशारा आहे त्याचं पालन करणं. ठीक आहे. व्हॉट इज द नेक्स्ट थिंग दॅट वी मस्ट हॅव टू observe the caution that is given by whom, John Stuart Mill, to all who are interested in the maintenance of democracy. म्हणजेच आपल्याला जर या आपल्या लोकशाहीला टिकवून ठेवायचं असेल तर आपण काय केले पाहिजे, तर लोकशाहीचा सांभाळ करत असणाऱ्या या सर्वांना दिलेल्या सावधगिरीच्या इशाऱ्याचं पालन. नेमली नॉट टू ले देअर लिबर्टीज, म्हणजेच काय, सर्वांना दिलेल्या सावधगिरीचं पालन. तो इशारा म्हणजे नेमका काय, कुणी व्यक्ती कितीही महान असो, ओके, नॉट टू ले देअर लिबर्टीज ॲट द फीट ऑफ इवन अ ग्रेट मॅन. कोणीही व्यक्ती कितीही या ठिकाणी कशी असू द्या, महान असू द्या, कितीही तरी ती व्यक्ती महान असेल तरीसुद्धा काय केलं पाहिजे, तिच्या चरणांवरती आपले स्वातंत्र्य काय नाही केलं पाहिजे, घाण ठेवलं नाही पाहिजे. ओके, दॅट द थिंग वी शूड हॅव टू रिमेंबर हिअर. व्हॉट इज गिवन हिअर, लेट्स सी. नॉट
to lay their liberties at the feet of even a great man, or to trust him with powers which enable him to subvert their institutions. Subvert means what? Destroy or to ruin, म्हणजेच नष्ट करणे. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे बघा, दुसरा जो सावधगिरीचा इशारा आहे तो म्हणजे काय? ओके, कुणी व्यक्ती कितीही महान असू द्या, तिच्या चरणांवरती आपले स्वातंत्र्य गहाण न ठेवता काय केलं पाहिजे? ज्या किंवा आपल्या संस्था ज्या आहेत, संघटना ज्या आहेत, त्या विस्थापित किंवा नष्ट करण्याची क्षमता बाळगणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींच्या शक्तींवर विसंबून न राहणे. दॅट इज द थिंग दॅट वी शुड हॅव टू ऑब्झर्व हिअर. There is nothing wrong in being grateful to great men who have rendered lifelong services to the country. ओके, म्हणजेच आपले जीवन पूर्णतः देशासाठी बहाल केलेलं आहे अशी एखादी थोर व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीबद्दल आपण कृतज्ञ, ग्रेटफुल मीन्स थँकफुल असणं याच्यामध्ये काही गैर आहे का? नो, देर इज नॉट अ हिअर नथिंग हिअर रॉंग इन बिईंग ग्रेटफुल टू दॅट पर्टिक्युलर पर्सन. म्हणजेच त्या व्यक्तीविषयी कृतज्ञ असणं याच्यामध्ये काहीही गैर नाही आहे. परंतु व्हॉट इज गिवन लेटर नेक्स्ट टी, बट देअर आर लिमिट्स टू ग्रेटफुलनेस. परंतु आपल्या कृतज्ञतेला काही मर्यादा ह्या असायला हव्यात. ओके, मग त्या मर्यादा म्हणजे काय? थोडक्यात पुढे सांगितलेलं आहे. ॲज हॅज बीन वेल सेड बाय द आयरिश पॅट्रियट डॅनियल ओकॉनेल, नो मॅन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हिज ऑनर. नो वुमन can be grateful at the cost of her chastity, and no nation can be grateful at the cost of its liberty. म्हणजेच आयरिश देशभक्त, काय आहे त्यांचं नाव? आयरिश पॅट्रियट डॅनियल ओकॉनेल. डॅनियल ओकॉनेल यांनी अगदी योग्य शब्दांमध्ये हे म्हटलेलं आहे की कोणीही व्यक्तीला त्याच्या कृतज्ञतेचे मूल्य हे त्याच्या ऑनरपेक्षा म्हणजेच स्वाभिमानापेक्षा अधिक असू शकत नाही. ओके, नेक्स्ट थिंग इज गिवन अबाउट द विमेन. कोणत्याही स्त्रीसाठी तिच्या कृतज्ञतेचे जे मोल आहे ते तिच्या ऑनेस्टी म्हणजेच पावित्र्य, चॅस्टिटी काय म्हणूया आपण त्याला? चॅस्टिटी, प्युरिटी, मॉडेस्टी त्याच्यापेक्षा म्हणजेच पावित्र्यापेक्षा अधिक नाही आहे. अँड थर्ड थिंग दॅट इज गिवन हिअर, नो नेशन कॅन बी ग्रेटफुल. म्हणजेच कोणताही देश आपल्या स्वातंत्र्याचे मोल देऊन कृतज्ञ राहू शकत नाही. ओके, दीज आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स. Okay, given here. Let's see what is given next. This caution is far more necessary for what? This caution is far more necessary in the case of India than in the case of any other country. For in India, bhakti, or what may be called the path of devotion or hero worship, plays a part in its politics unequaled in magnitude by the part it plays in the politics of any other country in the world. आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? इतर कोणत्याही राष्ट्रापेक्षा मीन्स दिस कॉशन इज फार मोर नेसेसरी इन द केस ऑफ इंडिया दॅन इन द केस ऑफ एनी कंट्री. म्हणजेच इतर कोणत्याही देशापेक्षा भारताच्या बाबतीमध्ये ही खबरदारी बाळगणे अधिक आवश्यक आहे. इट इज व्हेरी नेसेसरी, इट इज व्हेरी इसेन्शियल इन द केस ऑफ इंडिया. का भारताच्या बाबतीमध्ये हे सावधगिरी बाळगणं अतिशय महत्त्वाचं आहे? कारण भारतातील जी काही राजकारणात विभूतीपूजा असते किंवा भक्तिरूपाने केली जाणारी जी व्यक्तींची उपासना असते त्या गोष्टींना अपरिमित स्थान आहे. जितकं अपरिमित स्थान गेलेलं आहे, अतुलनीय स्थान दिलेलं आहे, त्याची तुलना जगातील इतर कुठल्याही देशाच्या राजकीय परिस्थिती होऊ शकणार नाही. दॅट इज द मेन रिझन हिअर. व्हॉट? भक्ती ऑर व्हॉट मे बी कॉल्ड द पाथ ऑफ डिव्होशन ऑर हिरो वर्शिप. म्हणजेच भारतामध्ये एखाद्या व्यक्तीची उपासना किंवा जितकं त्या व्यक्तीला अपरिमित असं काय दिलं जातं, अतुलनीय स्थान दिलं जातं, तितकी तुलना जगातील इतर कुठल्याही देशांमध्ये राजकीय परिस्थितीशी होऊ शकत नाही. ओके, कुठल्याही देशाच्या राजकीय परिस्थितीशी होऊ शकणार नाही. धर्मातील व्हॉट इज गिवन हिअर. नाउ लेट्स सी व्हॉट इज गिवन नेक्स्ट. Bhakti in religion may be a road to the salvation of the soul. Okay, what is given here? Salvation of the soul. म्हणजेच या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, धर्मातील भक्ती हा आत्म्याच्या मोक्षाचा एक मार्ग मानला जातो. परंतु बट इन पॉलिटिक्स म्हणजेच राजकारणामध्ये भक्ती और हिरो वर्शिप इज अ शुअर रोड टू डिग्रेडेशन.
राजकारणामध्ये भक्ती किंवा विभूती पूजा ही खचितच कशासाठी अवनीतीच्या मार्गाकडे अँड फायनली मीन्स टू इव्हेंच्युअल डिक्टेटरशिप म्हणजेच अंतिमतः ती कशाकडे घेऊन जाते हुकुमशाहीकडे नेणारी असते. ओके. ऑन द 26th of January 1950 we are going to enter into a life of contradictions. 26 जानेवारी 1950 रोजी आपण विसंगती असणाऱ्या म्हणजेच काय कॉन्ट्राडिक्शन्स विसंगती असणाऱ्या जीवनात काय करणार आहोत प्रवेश करणार आहोत. वी आर गोइंग टू एंटर इंटू अ लाईफ ऑफ कॉन्ट्राडिक्शन्स. इन पॉलिटिक्स वी विल हॅव इक्वॅलिटी. राजकारणामध्ये आपल्याकडे काय आहे समानता असेल, परंतु व्हॉट इन सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ वी विल हॅव इनइक्वॅलिटी. परंतु सामाजिक व आर्थिक जीवनांमध्ये आपल्याकडे काय आहे असमानता असेल. In politics, we will be recognizing the principle of one man, one vote. आपण पॉलिटिक्समध्ये राजकारणामध्ये एक व्यक्ती एक मत आणि एक मत एक मूल्य या तत्वाचा अवलंब करतो, बरोबर. अँड इन आवर सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ वी शॅल बाय रिझन ऑफ आवर सोशल अँड इकॉनॉमिक स्ट्रक्चर कंटिन्यू टू डिनाय द प्रिन्सिपल ऑफ वन मॅन वन व्हॅल्यू. परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनाचा जर विचार केला तर आपल्या सामाजिक आणि आर्थिक संरचनांमुळे एक व्यक्ती एक मूल्य हे जे तत्त्व आहे ते काय होऊ शकतं दॅट विल बी डिनाईड म्हणजेच नाकारलं जाऊ शकतं. इन पॉलिटिक्स दॅट इज पॉसिबल. ओके. बट व्हॉट अबाउट सोशल अँड इकॉनॉमिक स्ट्रक्चर they are here different. Okay. And continue, so everyone here will continue to deny the principle of one man one value. किती काळ या ठिकाणी how long shall we continue to live this life of contradiction. किती काळ आपण हे विरोधाभासी जीवन जगत राहणार आहोत. ओके. how long shall we continue to deny equality. how long shall we continue to deny equality in our social and economic life. म्हणजे किती काळ आपण या ठिकाणी अशा पद्धतीनं सामाजिक व आर्थिक जीवनातील समानता नाकारत राहणार आहोत. हाऊ मच और हाऊ मेनी टाईम. ओके. हाऊ लॉंग शॅल वी कंटिन्यू टू डिनाय दिस इक्वॅलिटी इन आर सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ. म्हणजे किती काळापर्यंत आपण ह्या अशा सामाजिक आणि आर्थिक जीवनांमधील जी समानता आहे ती नाकारत राहणार आहोत. ओके. इफ वी कंटिन्यू टू डिनाय इट फॉर लॉंग. जर आपण खूप काळापर्यंत अधिक काळापर्यंत ही जर तत्त्व नाकारलीत राहिलो तर काय होईल. वी विल डू सो ओनली बाय पुटिंग आवर पॉलिटिकल डेमोक्रेसी इन पेरिल. त्याची परिणती काय होणार आहे तर आपली जी काही राजकीय लोकशाही आहे ती धोक्यात आणून हे करणार आहोत. दॅट मीन्स वी पुट आवर डेमोक्रेसी व्हॉट पॉलिटिकल डेमोक्रेसी इन पेरिल. दॅट विल बी द रिझल्ट. We must remove these contradictions at the earliest possible moment. आपल्याला शक्य तितक्या लवकर हा विरोधाभास जो आहे तो नष्ट करणं आवश्यक आहे. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अँड इसेन्शियल दॅट वॉट वी शुड हॅव टू रिमूव्ह दिस कॉन्ट्राडिक्शन ॲट द अर्लिएस्ट. ओके. इफ पॉसिबल ऑर एल्स दोज हू सफर फ्रॉम इनइक्वॅलिटी विल ब्लो अप. किंवा अन्यथा आपल्या म्हणजे या ठिकाणी शक्य तितक्या लवकर जर आपण हा विरोधाभास नष्ट जर केला नाही त्या विरोधाभासामुळे काय होऊ शकतो तर what is given here or else those who suffer from inequality will blow up the structure of political democracy which this assembly had so laboriously built up. म्हणजेच आपल्या संसदेने कायदे मंडळाने जे काही खूप परिश्रमपूर्वक उभे केलेले जे काही राजकीय लोकशाहीचे स्तंभ आहेत तर ते जे काही हे असमानता असलेले लोक आहेत तर ते काय करतील दॅट विल ब्लो अप द स्ट्रक्चर ऑफ पॉलिटिकल डेमोक्रेसी. तर ते हे लोकशाहीचे स्तंभ उखडून टाकतील यात काही शंका नाही आहे. ओके. व्हॉट डिड वी सी इन दिस व्हिडिओ. वी हॅव सीन अबाउट द व्हॉट डेमोक्रेसी. व्हॉट डू वी हॅव टू डू टू मेंटेन आवर डेमोक्रेसी. ओके. म्हणजेच आपली लोकशाही जी आहे ती टिकवून ठेवता यावी अशी जर आपली इच्छा असेल तर आपण काय केलं पाहिजे. द फर्स्ट थिंग वी शुड हॅव टू डू इज व्हॉट दॅट मीन्स वी शुड हॅव टू रिमेंबर फर्स्ट थिंग आपली सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी घटनात्मक पद्धतींचा त्वरित अवलंब करणं गरजेचं आहे. ठीक आहे. दॅट इज द फर्स्ट थिंग. द सेकंड थिंग वी मस्ट हॅव टू डू इज
to observe the caution which John Stuart Mill has given to all who are interested in the maintenance of democracy. What is the second thing? म्हणजेच दुसऱ्याने म्हणजे लोकशाहीचा जर आपल्याला सांभाळ करायचा असेल तर सर्वांनी सावधगिरीचं इशाऱ्याचं पालन केलं पाहिजे. अँड व्हॉट इज दॅट कॉशन हिअर? म्हणजेच not to lay their liberties at the feet of even a great man, or to trust him with powers which enable him to subvert their institutions. म्हणजे थोडक्यात काय, तर कुणी एका व्यक्तीची किती महानता असेल, म्हणजे ती किती ही व्यक्ती महान असू द्या, तिच्या चरणांवरती आपले स्वातंत्र्य काय करायचं नाही, बहाल करायचं नाही. अँड सेकंड थिंग अबाउट, आपल्या संस्थांना नष्ट करण्याची क्षमता बाळगणाऱ्या व्यक्तींच्या शक्तींवर आपण काय राहायचं नाही आहे, विसंबून राहायचं नाही आहे. So these are the things we have seen in this video. The next part of this lesson we will see in the next video. Thank you.